तर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व मैत्रिणींचे, सर्वांचे स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। चला तर आज आपण बनवूया भरल्या शिमला मिरचीची भाजी। तर अगदी झटपट तयार करूया आणि वाटणामध्ये टाकणार आहे एक सिक्रेट साहित्य। तर हे बघा, मी शेंगदाणे आणि फुटाणे थोडे भाजून घेत आहे फ्राय पॅन मध्ये आणि त्यानंतर इथे टाकत आहे पांढरे तीळ। पांढरे तीळ थोडे 3-4 चम्मच घ्यायचे। आता हे सर्व छान मी भाजून घेतलेलं आहे। आता थोडं थंड करण्याकरता ठेवूया। तर फुटाणे टाकून सुद्धा तुम्ही एकदा असं वाटण करून बघा, याची टेस्ट खूपच छान येते। तर हे बघा, हे सर्व भाजलेलं साहित्य मिक्सरमध्ये टाकायचं, थोडी कोथिंबीर टाकून याचं एक वाटण तयार करायचं। आणि पुन्हा एक दुसरं सिक्रेट साहित्य मी इथे वापरणार आहे, ते म्हणजे ओल्या नारळाची मलाई। हे बघा, तुम्ही बघू शकता ओल्या नारळाची मलाई आणि हे अद्रक लसूण सोबतच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर आपण जे कोरडं खोबरं वापरतो ना वाटणाकरिता, तर त्याऐवजी मी इथे ओल्या नारळाची जी मलाई असते ना ती वापरली आहे। खूपच छान टेस्ट येते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा वाटण करून बघा। हे बघा, ताटामध्ये आता आपण हे सर्व वाटण काढून घ्यायचं आहे। शेंगदाणे फुटाण्याचं वाटण, कोथिंबीरीचं, तिळाचं आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं अद्रक लसूण आणि ओल्या नारळाची मलाई याचं वाटण ताटामध्ये काढून घ्यायचं। हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं। अगदी झटपट तयार होते अशी भरल्या शिमला मिरचीची भाजी। तुम्ही सुद्धा एकदा असं ट्राय करून बघा। फुटाणे आणि ओल्या नारळाची मलाई हे दोन सिक्रेट साहित्य मी इथे टाकलेले आहेत। खूपच छान टेस्ट येते। आता आपण हातानेच मिक्स करून घेऊया। त्या अगोदर इथे टाकूया बाकीचं मसाले। बेसिक मसाले आहेत तिखट, हळद, मीठ चवीनुसार टाकायचं सर्व। तिखट तुम्ही किती प्रमाणात खाता त्या प्रमाणात टाकायचं। थोडं इथे मी गरम मसाला आणि थोडं हिंग सुद्धा मी इथे टाकलेलं आहे। आता आपण थोडंसं इथे निंबू पिळूया, म्हणजे एकदम छान अशी टँगी चव येईल आपल्या मसाल्याला। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका लिंबू किंवा मग स्किप करा। तर तुम्ही ही भरला शिमला मिरचीची भाजी ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। तसं तर शिमला मिरची आपण करतोच, पण अशा प्रकारे करून बघा एकदा। तर हे बघा, आता मी शिमला मिरच्या ज्या आहेत ना छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता हे बघा, हे सुद्धा आपण दोन प्रकारे कट करू शकतो। एक वरून देठाने कट करून घ्या आणि याच्या आतील बिया वगैरे सगळं काढून असं अशा प्रकारे कट करा, किंवा मग असं साईडने पण कट करू शकता तुम्ही। हे बघा, दोन प्रकारे तुम्ही कट करू शकता। साईडला पण कट करून याच्या आतील बिया सर्व आपण काढून घेऊया आणि याचं देठ सुद्धा कापून घेऊया। तर हे बघा, सर्व मी कट करून घेतले आणि आता आपण याच्यामध्ये सारण भरूया। सारण छान असं पूर्ण शिमला मिरची मध्ये चांगलं भरायचं, भरपूर भरायचं सारण। हे बघा, तर सर्व शिमला मिरची मध्ये अशा प्रकारे आपण हे भरून घेऊया। आता एका पॅन मध्ये मी टाकत आहे थोडं तेल। थोडं तेल टाकल्यानंतर मी यामध्ये कांदे आणि टमाटर टाकणार आहे। बरेचसे जण हाच मसाला वापरतात आणि याच मसाल्यामध्ये शिमला मिरची फ्राय करतात, पण मी थोडे कांदे आणि टमाटर टाकत आहे, तेलामध्ये परतून घेत आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही पण थोडी छान टेस्टी आणि दाट होते। आणि हा जो मसाला आहे शिल्लक राहिलेला तो यामध्ये मी टाकत आहे। छान असं मिक्स करायचं, थोडं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण ह्या ज्या भरल्या शिमला मिरच्या होत्या त्या ठेवून द्यायच्या आहेत। हे बघा, आणि मंद आचेवर हे छान असं शिजू द्यायचं। तुम्हाला वाटत असेल की मसाला एकदम ड्राय आहे, तर तुम्ही थोडंसं असं पाणी शिंपडू शकता। हे बघा, मंद आचेवर शिजवून घेतलं। हे बघा, भरली शिमला मिरचीची भाजी तयार आहे। वरून कोथिंबीर टाकली। आता गॅस बंद करायचा। हे बघा, तयार आहे गरमागरम भरल्या शिमला मिरचीची चमचमीत झणझणीत भाजी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज एक लाईक करून जा जाता जाता। तुमच्या लाईकमुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं। आणि शेअर सुद्धा करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे। भेटूया पुढील